पुण्यवंत भवे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे नेघे माझे वाचा तुटे महाला भपुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझे वाचा तुटे महाला भपुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेघे माझी वाचा तुटे महाला भपुकासाठी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची चरणा संतसिंह करे चरणा संतसिंह वादाने कथेचा विस्तार पालाने कथेचा विस्तार वादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार सद्गुरुदास गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णो निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भपकासाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबारा महाराज यांचा चारचरणाचा संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फललाभ प्राप्त होतो याचं चिंतन मांडणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात संत श्री मारुतराव महाराजांच्या 28व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथीनिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गोड अशा प्रकारचं आयोजन श्री संत मारुती महाराज त्रिभुवन मंगल भक्त इच्छापूर्ती संस्थान संताई आश्रम तीर्थक्षेत्र माकणी अतिशय प्रासादिक स्थळावर चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यात सप्ताहात आजच्या मला वाटते 6व्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय महेश महाराज यांच्याद्वारा आलेली ही सेवा गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. हे संस्थानच ज्या महापुरुषांनी निर्माण केलं त्या महापुरुषांची जर विचार करायचा झाला तर नामनिष्ठ जीवन आहे. या परिसरात जी संतत्रय मूर्ती अवताराला आली त्यापैकी मला वाटते मारुतराव महाराज दस्तापूरकर आणि त्याचबरोबर मारुतराव महाराज कानेगावकर आणि माऊली महाराज चाकरवाडीकर या तिन्ही संतत्रयांनी या भागात परमार्थाची मोठी क्रांती केलेली आहे. विठ्ठल या महापुरुषांच्या जीवनाची विशेषता अशी आहे, ते जीवन सहज होतं, सरळ होतं. सगळ्यांना ते आपलं आपलंसं वाटणारं जीवन होतं. दुसरं काही नाही. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून नामाची साधना यावत जीवन या महापुरुषांनी केली आणि नामाची साधना करत करत आपल्याला सुद्धा नामसाधनेत प्रवृत्त केलं. ही त्यांची विशेषता आहे. म्हणून महाराजांच्या कृपाशीर्वादाला प्राप्त झालेली सर्व महानुभाव मंडळी संत मान्याळी गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक आहेत, परीक्षितीसारखी चाणक्य श्रोती मंडळी आहेत आणि मला वाटते फक्त वक्ता शुकदेव नाही एवढीच अडचण आहे बरं का. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. वक्ता
महाराजांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारं हे संस्थान आणि त्यात आमचे हरिभक्तपरा आदरणीय श्रद्धेय महेश महाराज अतिशय गोड अशा प्रकारचं काय आहे, संस्थान एखादं चालण्यासाठी जे गुणविशेष पुढच्या पिढीत लागतात ते आमच्या महेश महाराजाच्या ठिकाणी आहेत. सरलता आणि सहजता साधूच्या जीवनात असावी देवा. ज्या साधूचं जीवन सरळ असावं, सहज असावं. आमच्या महेश महाराजांचं जीवन सरळ आहे आणि सहज आहे. कधी कधी लोक प्रभावानं जवळ येतात आणि स्वभावानं दूर जातात. महाराजांच्या जीवनात दोन्ही विशेषता आहे, प्रभावही चांगला आहे आणि स्वभावही चांगला आहे. मगच त्यांचं पाहते वेळेस सहज त्यांच्या सहवासात जी मंडळी आली ते त्यांच्या बोलण्याने त्यांची मनं जिंकतात. इतकी त्यांच्या वाणीतसुद्धा प्रासादिकता आपल्याला पाहायला सापडते. असं गोड जीवन ज्यांचं आहे, महाराजांच्या नेतृत्वात चालू असणारा भक्ती उत्सव, ही सगळी संत मांदियाळी, त्यांच्या समवेत राहणारी मंडळी, पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुती महाराजांचा प्रिसस्पर्श काही जीवनाला झाला, ती मंडळी सुद्धा आज उपस्थित आहेत. विठ्ठल महाराजांच्या 28व्या पुण्यतिथीचा हा भक्ती उत्सव आहे. पुण्यतिथी कोणाची करावी, कोणाची पुण्यतिथी करू नये, कोणाची नाही. आपलं पार झालं. श्रद्धा ठेवण्यासारखा बाप असेल, पिता जर पिता नसेल तर त्याच्याविषयी अंतःकरणात श्रद्धा निर्माण होईल आणि मग त्याचं श्राद्ध होते. आलं का लक्षात? पिता पिता नसेल तर श्रद्धेनं केल्या जाते ते श्राद्ध आहे. देवा तुमचं आमचं पार झालं तर श्राद्ध आहे, आपली पुण्यतिथी नाही. आपली पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी कोणाची करावी? पुण्यतिथी जन्माला येतात त्यांची होत नाही, पुण्यतिथी मरतात त्यांची होत नाही. जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात आणि स्वरूपाने ज्यांचं उरणं शक्य आहे त्या महापुरुषांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल जन्माला येऊन जन्माची निवृत्ती महापुरुष करतात. जन्मेची जन्मनिवारी, मरणे मृत्यू मारे, आपण उरे ही त्यांची स्थिती आहे. अशा महापुरुषाची पुण्यतिथी करावी. साधू कधी मरत नाही. साधूच्या काही गोष्टी शिल्लक राहतात. देवा काय काय राहते? मी 3 गोष्टी साधूच्या सांगतो. साधूची धवल कीर्ती राहते, साधूचं विमल ज्ञान राहते आणि साधूची अचल समाधी शिल्लक राहते. विठ्ठल साधूची धवल कीर्ती राहते, आपली कीर्ती राहत नाही. कीर्ती साधूच्या ठिकाणी राहते. ही कीर्ती नावाची स्त्री आणखीन कुमारी आहे म्हणे आणि तिला खरे वर जर कोण असतील तर हे साधू पुरुष आहे पण ती त्यांच्याकडे जात असते. ती साधूची धवल कीर्ती. आमची कीर्ती राहत नाही असं काही नाही. आमची कीर्ती धवल राहत नाही. अधवलता आमच्या कीर्तीच्या ठिकाणी लागण्याचा संशय आहे. एक काळ लोक आम्हाला मानतात पण दुसऱ्या काळात लोक आम्हाला मानतील सांगायला जमत नाही. एका काळात स्तुती करून डोक्यावर घेणारे लोक सुद्धा उद्या आमचं प्रतिकूलता दिसले का ते पायाखाली. प्रारब्धाची अनुकूलता असं कधी कधी घडते, प्रारब्धाची प्रतिकूलता आली का कीर्ती जाते. ही काही कीर्ती नाही. साधूची कीर्ती धवल आहे आणि साधूच्या कीर्तीचं चिंतन करते वेळेस कीर्ती कोण गाते त्याचं चिंतन करायचं झालं तर भगवान परमात्माच त्यांचं कीर्तिमुख होऊन त्यांचं चिंतन करते. असं तुकोबाराचं सुद्धा प्रमाण आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुख त्यांचे. परमात्मा कीर्तिमुख होऊन त्यांची कीर्ती वर्णन करतो. परमात्मा त्यांची कीर्ती गातो आणि म्हणून असा किती जरी क्रूर काळ आला तरी त्या काळात ते सामर्थ्य नाही साधूच्या कीर्तितनूला हात लावण्याचं. विठ्ठल आपला विषय चालला पुण्यतिथी कोणाची करावी. कोणाची करावी पुण्यतिथी? साधूची. साधूची. जे मरतात त्यांचे नाही. साधू मरत नाही. साधू मरत नाही. मृत्यू शब्दाचं चिंतन करते वेळेस भागवताच्या 11 स्कंदात मृत्यूचं स्वरूप सांगितलं. मृत्यू म्हणजे काय? मृत्यूचं काय स्वरूप आहे? म्हणजे मृत्यूर अत्यंत विस्मृती असं भागवतानं चिंतन केलं. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू जीवाला करतो काय? मृत्यू जीवाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकून देतो. पटून देतो मी तुम्हाला. आपल्याला आपल्या बापाचं नाव माहीत आहे पाहिजे. बापाचं नाव माहीत पाहिजे माहीत आहे. आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत आहे. आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव मी थोडं बहिरा आहे बरं का असं ऐकायला थोडं. पंजोबाचं नाव माहीत आहे आणि माहीत पाहिजे. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव. पंजोबाचे वडील नव्हते. पंजोबाला मग पंजोबाच्या वडिलाचं नाव आपल्याला का माहीत नाही? जर
प्रॉपर्टी त्यांची आपण खात असू, त्यांच्या जागी त्यांच्या सातबाऱ्यावर आपलं नाव चढलं असेल तर कमीत कमी त्यांचं नाव तरी लक्षात पाहिजे. पण त्यांचं नाव आपल्याला का माहीत नाही याचं सरळ उत्तर देतो. त्याचं सरळ उत्तर देतो, मृत्यूनी त्यांचा ग्रास केला, मृत्यूनी त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकून दिलं. मृत्यूनी त्यांचं विस्मरण आपल्याला पडलं आणि काही दिवसांनी आपलं सुद्धा विस्मरण या जगाला पडणार आहे. मृत्यू आपला ग्रास करतो पण मृत्यू साधूकडे जात नाही. म्हणून तर आमचे तुकोबारा म्हणतात, जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले पाय. आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिले पाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय. जगा काळ खाया, जगा काळ खाया, आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला. जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिले किंवा दिला, काय म्हणायचं ते म्हणा. दिलं म्हणलं तर स्वीकार झाला आणि दिलं म्हणलं तर त्याला खाली घातलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला. सांगायचं काय, काळ साधूकडे येत नाही, काळ साधूचं भक्षण करण्यासाठी समर्थ होत नाही. म्हणून त्यांची पुण्यतिथी कोणाचे, काळाच्या ताब्यात जातात त्यांचं नाही. जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा, त्यांची पुण्यतिथी करावी. त्याच्या पुढं सांगतो, साधूचीच पुण्यतिथी का, साधूची पुण्यतिथी का, त्याचं कारण आहे साधूच्या प्राणाला गती प्राप्त होत नाही आणि साधूच्या प्राणाला अगतीसुद्धा प्राप्त होत नाही. काही पाप करतात ते अधोगतीला जातात, काही पुण्य करतात त्यांच्या प्राणाला लोकांतराची प्राप्ती होते, गती प्राप्त होते. काही स्वर्गाला जातात, शतमक संपत्ती स्वर्गीची या का, शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो, हे ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मेशाना पुरवते, वाढणे नाही जीवाते, तिथपर्यंत प्राणाला गती प्राप्त होते. पुण्य केल्यानंतर प्राणाला गती प्राप्त होते आणि पाप केल्यानंतर अधोगतीला जीव जातो. कधी कधी त्याला अगतीसुद्धा प्राप्त होते. पण साधूच्या प्राणाची विशेषता अशी आहे, त्यांच्या प्राणाला गती भेटत नाही आणि त्यांच्या प्राणाला अगतीसुद्धा नाही. मग काय होते त्यांच्या प्राणाचं, त्यांच्या प्राणाचं होते काय, गती भेटते, त्यांची पुण्यतिथी नाही. आपतरे उसकी कवन बरं आहे, काय स्वतः तरुण गेले त्यांचं काय चिंतन करताय. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथी नाही. आणि जे खऱ्या अर्थानं अधोगतीला गेले त्यांची तर पुण्यतिथी नाहीच, अगती प्राप्त झाली त्यांची पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी कोणाची, ऐका ऐका, ज्यांचे प्राण कुठंच गेले नाही, इथं चैतन्यात विलीन होऊन चैतन्य रूपाला प्राप्त झाले त्यांची पुण्यतिथी करायची. मी बोलत नाही, ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, न तस्य प्राणहा उत्क्रामंते भवती, त्यांच्या प्राणाला उत्क्रामंती नाही होते. काय साधूच्या प्राणाचं, अत्रैव समविलीयन्ते, इथं असणाऱ्या चैतन्यात ते प्राण विलीन होऊन चैतन्य रूपाला प्राप्त होतात. साधू चैतन्य रूप होतो म्हणून त्यांची पुण्यतिथी. विठ्ठल आज आपण एका महापुरुषाच्या, साधूच्या, नामनिष्ठ साधूच्या पुण्यतिथीच्या उत्सवात आपण आहोत. का त्यांचं चिंतन केलं पाहिजे, आम्हाला फल काय. आज साधूचं चिंतन केल्यानंतर आमच्या जीवनात अशा महापुरुषाच्या चिंतनाने काय फललाभ होतो याचं चिंतन महाराज मांडतात. काय, प्रपंच करणाऱ्याला प्रायः लोक विचारत नाही, आयुष्यभर प्रपंच केला मिळालं काय, प्रपंचकाला विचारत नाही. आयुष्यभर प्रपंच केला मिळालं काय विचारत नाही. पण परमार्थ पाथिकाला विचारण्यात येते, तुम्हाला मिळालं काय, काय प्रॉफिट झालं, काय मिळालं. आम्हाला लोक विचारतात काय मिळालं.
आलं का लक्षात? पण त्यांनाही हे माहीत नाही का हे दृश्य मिळणं काही खरं त्यातलं नाही. परमार्थाचं खरं फळ आहे का संतांची कृपा व्हावी, देवाची कृपा व्हावी, हे खरं फळ आहे. पण लौकिकात लोक विचारत असतात. प्रपंच करणाऱ्या प्रपंचिकाला विचारत नाही, परमार्थ पाथिकाला विचारतात. का? त्याचं उत्तरच त्यात आहे. न विचारणं हेच त्याचं उत्तर आहे. कारण त्यांनाही माहीत आहे आयुष्यभर प्रपंच केला तरी फळ काही नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडुसुता रुखचिहा. आयुष्यभर केलेला प्रपंच, आयुष्यभर केलेली प्रपंच काय फळ आहे? काही फळ नाही. साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना आतू पोकळा. काय फळ आहे हो प्रपंचाला? काय फळ? काही फळ नाही. फळ सांगू तुम्हाला, फळ सांगू. आयुष्यभर ज्यांच्यासाठी मरमर करतो ते पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही, आणि ती म्हणते आमच्या यांना समजत नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रपंच आयुष्यभर मरमर करतो. काय फळ महाराज? काही फळ नाही, निष्फळ आहे तो प्रपंच आहे. पण परमार्थात विचार करायचा झाला तर पाऊलागणित फळ आहे. पाऊलागणित. पाऊल टाकला का फळ आहे. ज्ञानोबाच्या भाषेत सांगेल, ज्ञानोबा सांगतात प्रवृत्ती तरुच्या बुडी, निवृत्ती फळाची कोडी. कोट्यावधी फळ आहेत, पण परमार्थ पाथिकाला फलश्रुती विचारण्यात येते. हे केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, काय मिळणार आहे? तुम्ही हा उत्सव करता, काय मिळणार आहे? संतांचं चिंतन करता, काय मिळणार आहे? पंढरीची वारी करता, काय मिळणार आहे? गंध लावता, काय मिळणार आहे? विष्णू हे आपण चिंतन, भागवताचं चिंतन करता, काय मिळणार आहे? परमार्थ पाथिकाला विचारण्यात येते. आणि म्हणूनच मला असं वाटते परमार्थात फलश्रुती आहे. प्रत्येक क्रियेला फल आहे. जो निष्फल नाही, फल रूपता ज्याच्या ठिकाणी आहे तो आपलं परमार्थ आहे. म्हणून महाराज त्या परमार्थाची फलं सांगतात. आज साधूची साधना केल्यानंतर आमच्या जीवनात काय फललाभ होतो याचं चिंतन महाराज म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कधी कधी तुकोबाराय देवाच्या साधनेचंही फल सांगतात, आणि कधी कधी तुकोबाराय देवरूपाला प्राप्त झालेल्या साधूच्याही साधनेचं फल सांगतात. आज साधूची साधना केल्यानंतर आमच्या जीवनात काय फललाभ प्राप्त होते, त्या साधूचं केवळ आम्ही नामचिंतन केलं तरी काय फललाभ प्राप्त होते. अभंगाचं पहिलं पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. घेता सजनाची नावे, सजनाची नावे, घेता सजनाची नावे, सजनाची नावे. आणि घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, निघे 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 माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे, घेता सजनाची नावे, 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 घेता सजनाची नावे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय त्या संतांची साधना केल्यानंतर काय फललाभ प्राप्त होतो बरं सांगतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे.
महाराजांनी फल सांगितलं, संतांची साधना केल्यानंतर मिळते काय? म्हणे पुण्य मिळते. म्हणे महाराज जरा जगाची नाडी तपासून तर औषध द्यायचं ना. या लोकांना अपेक्षा आहे पुण्यवंत होण्याची आहे का? लोक पुण्यासाठी करतात. सध्या लोकांना एकच अपेक्षा आहे, खुर्चीवंत व्हावे. मग त्याच्यासाठी तत्व कुठं बाजूला जातात, काय 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 नाही. मला तत्वनिष्ठ जैसा नागवेचे भ्रांती लेशा, कुठं तत्व जाते नाही सांगायचं जमायचं. सध्या लोकांना अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे, सध्या लोकांना अपेक्षा आहे मान्यवंत व्हावे, सध्या लोकांना अपेक्षा आहे विद्यावंत व्हावे, गुणवंत व्हावे. आणि काहीच अपेक्षा नसेल तर सध्या लोकांना सगळ्यांना एक अपेक्षा आहे, मिळावं 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 वाटते ना. याची टोपी, रात्रीचा, हाडाचं, हे सगळं आपलं पुराण चालू आहे. कशासाठी चाललो आहे? हे सगळं चाललं आपल्याला एकासाठी, धनवंत. जग कोणीकडे चाललं तुम्ही सांगता काय? संतांच्या साधनेचं फळ पुण्यवंतपणा. कोण विचारते तुमच्या पुण्याला? काय किंमत आहे पुण्याला? कशासोबत खातात पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? संतांची साधना केल्यावर पुण्य भेटते, काय उपयोग आहे त्या पुण्याचा? कल्पना करा. बस येते, कुठून येते? माखणीला, लातूरून, औसा. औशाहून बस निघली, काही हप मंडळी गाडीत बसले, उत्सवासाठी निघलेत. गाडी माखणीच्या दिशेने निघालेली आहे. काही तिकीट मास्तर जवळला, तिकीट, आणि हात जोडले, म्हणे जय हरी. सध्या माखणीला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, आम्ही तिकडं चाललो, तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला काय पुण्य लागेल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर? माझ्या भाषेत सांगू, जरा वेगळ्या भाषेत सांगू. त्यांनी सांगितलं, तुरंत तेवढे भाड्याचे पैसे द्या, नाही तर गाडीच्या. ते गाडीत चालते पुण्य. आणि तुकोबरा म्हणतात, काय फळ आहे साधूच्या साधनेचं? काय उपयोग आहे पुण्याचा? काय उपयोग आहे पुण्याचा? काही हबप मंडळी मॉलमध्ये गेले, दुकानात गेले, म्हणे अहो लिस्टच ठेवली, एवढं साहित्य आम्हाला पाहिजे, एवढं साहित्य जर तुम्ही दिलं तर तुम्हाला तसे बाहेर काढले असतील का धक्के देऊन काढले असतील. काय उपयोग आहे पुण्याचा? साधूच्या साधनेचं फळ महाराज सांगतात, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. महाराज कुठं चालते पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? महाराज या जगाच्या राहटीत पुण्याला काही किंमत नाही. या जगतात जर किंमत कोणाला असेल तर ती धनवंताला आहे, धनवंताला. यस्यास्ति वित्तम स नरकुलिनः स पंडितः स एव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. बस, ज्याच्याकडे पैसा आहे, कवडीची अक्कल नाही, लोक त्याला विद्वान समजतात. पैसा आहे, कुलवान नसेल तरी त्याला कुलवान ठरवतात. हे सगळं सुभाषितकारांनी सांगितलं आपल्याला. यस्यास्ति वित्तम स नरकुलिनः, बोलका नसेल तरी पंडित म्हणतात त्याला, पंडित आहेत. पाहिल्यानंतर महाराज भाकरी दिवसभर भेटायची नाही असं दर्शन असते त्याचं. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं त्यांनाच भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं. मला सांगायचं काय, सगळे गुण जे आहेत ते पैशाचा, धनाचा आश्रय करून राहतात. आणि तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोण विचारते तुमच्या पुण्याला? विठ्ठल तुकोबार म्हणे, भल्या माणसा, तुला धन श्रेष्ठ वाटत असेल न पुण्य जर कमी वाटत असेल तर तू असं समजू नको. तुझा पैसा धन असेल तर आमचं पुण्य महाधन आहे, महाधन, महाधन आहे. तुकोबारा म्हणतात पैसा धन आहे, तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. आणि आमचं कुठं चालत नाही? चालत नाही. लौकिकातलं चलन चालत नाही. मग ते कोरोनात चाललं का हो? नाही. जागच्या जागी सत्ता संपदा राहिलं ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गवाई, तुका म्हणे तय्य माज्ञा. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा? का म्हणत नाहीत धनवंत व्हा? धनवंत म्हणलं असतं तर यमक बदलला नसता. पण महाराज म्हणतात साधूच्या साधनेचं फल पुण्यवंत पण आहे. काय धनवंत काय? धन कशाला म्हणतात ऐका. धनाला मर्यादा आहे देवा.
धनाला मर्यादा आहे, देशाची आहे, कालाची आहे आणि शेवटी जन्माची आहे. या देशातलं त्या देशात चालत नाही. इकडं रुपया आहे, तिकडं काय पाहिजे, डॉलर पाहिजे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे. एका काळातलं दुसऱ्या काळात चालत. प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेला तर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी काय म्हणतो, कवडी. कवडी पाहिली ना कवडी. त्याला म्हणाय पाहिजे रुपये देत नाही, पैसे देत नाही. कवडी का म्हणतो माहिती आहे तुम्हाला? काही काळापूर्वी ही कवडी चलनात चालायची. आता कवडीला मार्केटमध्ये घेऊन जा, कवडीला कवडी किंमत नाही. लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात चालत नाही. ते नोटा बंद झाल्या होत्या, नोटा 1000-500च्या. सकाळी सकाळी ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो. एक भिकारीला मारत होता. ती ओरडत होती. मी जवळ गेलो. ए मला, ए बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे बुवानी, यात पडू नये, उचापत्या बोने करू नये. अरे तुझी बायको का मारतो? म्हणे ऐकायचं तुम्हाला? त्या पारीवरती बसते, या पारीवर मी बसतो. आम्ही दिवसभर भीक मागतो. लोक आम्हाला 4-8 रुपया टाकतात. दिवसाकाठी 500-700 तिच्याजवळ, 500-700 माझ्याजवळ गोळा होतात. ते सुट्टे असतात, चिल्लर असतात. घरी गेल्यावर संध्याकाळची वेळ, तुझे किती माझे किती मोजण्यात येते. महाराज कधी कधी माझ्यातले काढून आपल्यात टाकते, माझे जास्त झाले म्हणून सांगते महाराज. पण ती सुट्टे पैशाचं गाठोडं तिला घरात जमत नाही. सुट्टे पैसे घेते, दुकानदाराकडे जाते, दुकानदाराला मोजून देते ना 1000-500ची नोट करून आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा. सकाळी पहिला पेपर हातात पडला, फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी होती. काय? आजपासून 1000-500च्या नोटा चलनातून बंद. मी बाबा तिला मारतो का ते विचार. म्हणे महाराज ते असं सांगतो तुम्हाला. आता तुम्हीच सांगा ना महाराज, आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? विठ्ठल मी तरी सांगितलं, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात चालत नाही. का म्हणतात तुकोबारा पुण्यवंत व्हा. आणि शेवटचं सांगतो, लौकिकातल्या चलनाला शेवटी जन्माची मर्यादा आहे. या जन्मातलं त्या जन्मात नाही जमत देवा, नाही जमत न्यायला, नाही जमत. मोठ्याचं घर, श्रीमंताचं घर. त्रिकालदर्शी महात्मा दारात आला. ओम बहुते भिक्षाम दे आलक पुकारला. आलक पुकारल्याबरोबर यजमान हातात धान्य घेऊन देण्यासाठी दाराच्या दिशेने निघाला. दारापर्यंत आला तेवढ्यात दारात एक विंचू निघालेला. बाहेरचा विंचू उंबरठा ओलांडून आत जात आहे. त्या महात्म्याचं लक्ष त्या विंचवाकडे गेलं. साधूनं त्या विंचवाकडे पाहिलं आणि तो घराच्या दिशेनं निघलेला विंचू पाहून साधूला थोडं आश्चर्याचा धक्का बसला. त्रिकालदर्शी महात्मा होता. थोडा तो गालातल्या गालात हसला. तो विंचू उंबऱ्यावर चढला आणि उंबरा ओलांडून आत टाकणार यजमान धान्य देण्यासाठी दारापर्यंत आला. ते धान्य हातात त्याच्या, तो आपल्याला देण्यासाठी आला. त्याचा पाय विंचवावर पडेल म्हणून त्या साधू सांगितलं, ए बाबा पुढं पहा विंचू आहे. आणि विंचू म्हणल्याबरोबर त्यांनी द्यायचं बाजूला ठेवलं आणि त्या विंचवाच्या पूजेचं साहित्य गोळा करायला निघाला. कशानं करतात पूजा तुमच्याकडे? विंचवाची पूजा कशानं? हा, मग ते विंचवाच्या पूजेचं साहित्य कोल्हापुरी त्याची दारात पडलेली होती. तो लगेच त्या चप्पलकडे धावला. चप्पल उचलली त्या विंचवाला मारण्यासाठी अशी उगारली. त्या साधूनं त्याचा हात धरला. ए बाबा काय करतो? म्हणे महाराज दिसत नाही, विंचू आहे, घरात जाईल, लहान मुलाला चावा घेईल, वेदना करल म्हणून त्याला मारत आहे. म्हणे मारू नको, मारू नको. तो साधू काय सांगत होता? मारू नको. म्हणे महाराज अहो का मारू नको? म्हणे अरे बाबा तो विंचू साधा नाही, मारू नको. म्हणे कोण आहे महाराज तो विंचू? कोण आहे म्हणल्यानंतर त्याने सांगितलं तो तुझा आजा आहे, आजा. हे असं कसं झालं? म्हणे त्यांनी एक केलं. म्हणे काय? त्यानं जी तिजोरीत कमावून ठेवलं ते सुरक्षित तू ठेवलं का नाही पाहण्यासाठी आत आला. म्हणे
मग तर असा राग आला होता, पहिलाच म्हाताऱ्यानं वाटण्यात गोंधळ घातलेला होता आणि दुसरं म्हाताऱ्यानं एक केलं होतं, जिवंत असेपर्यंत चाबी काय दिलेली नव्हती. असा राग आला, जिवंत असेपर्यंत म्हाताऱ्यानं काहीच दिलं नाही आणि शेवटी आताही सुखानं खाऊ देत नाही. विंचवाचा जन्म भेटला तरी म्हातारा घरात घुसू लागला. नातानं धरलं, इतकं जोरात त्याचं भरीत केलं, काय सांगू तुम्हाला. ऐका ना, ऐका ना, घर कोणाचं आहे? मला ते सांग, घर कोणाचं आहे? म्हणजे आजोबाचं म्हणजे त्या विंचवाचं. घर कोणाचं आहे? त्या विंचवाचं. नातू कोणाचं आहे? तिजोरी कोणाची आहे? जमलं. आपलं घर असून सुद्धा आपल्या घरात जायला जमत नाही. आपलं हे धन जन्म पालटला का काहीच उपयोगाचं नाही. जन्माची मर्यादा आहे बिटाला. का म्हणतात तुकोबा रे पुण्यवंत व्हा, का म्हणत नाहीत धनवंत व्हा. या सगळ्या मर्यादा धनाला आहेत देवा, पण पुण्यरूपी चलनाला एकही मर्यादा नाही. पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते, पुण्यरूपी चलन प्रत्येक कालात चालते आणि पुण्यरूपी चलन प्रत्येक जन्मात न्यायला जमते. इथं कमावलेलं पुण्य तिथं चालते, तिथं कमावलेलं पुण्य इथं चालते. देशाची मर्यादा पुण्याला नाही. त्या स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नामसाधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो, जवळ काहीच नाही, काही नाही. इथं जायचं, नामाचं माहिम्य सांगायचं, नामचिंतन करायचं, पुढची व्यवस्था प्रशस्त व्हायची, पुढचा मार्ग प्रशस्त व्हायचा, सगळी व्यवस्था करून ते तिथपर्यंत ते जायचे. असं करत 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 जगभर नामाचा प्रचार केला. संप्रदाय त्यांचा इस्कॉन संप्रदायाचा त्यांनी जगभर प्रसार केला, फक्त पुण्याच्या बलावर. पुण्य प्रत्येक देशात चालतंय, देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही. पुण्य प्रत्येक कालातही चालते देवा. ते आता नाही चालायची कवडी, आता 1500च्या लोकांचं प्रेम आमच्यावरही उतवालतं त्या काळात. महाराज काय सांगत तुम्हाला, ते बंद पडल्यावर पहिले ते तपासावं लागायचे विडलं. काय सांगायचं तुम्हाला. काही ना ते त्या गंगेवर सुद्धा प्रेम उतवालं, गंगेत वाहते केले होते. नाही चालायचे, आता नाही चालायचे. पुण्य प्रत्येक कालात चालते. प्रत्येक काल सोडा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते त्याही काळात पुण्य चालते. प्रसंग सांगेल, घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं AC स्लीपर लक्झरी बसेस निघालेल्या आहेत. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं आणि ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती, दोन्ही गाड्या एकात एक अर्ध्या गेल्या. जोराची जंगलातली धडक, भरधाव चालतात महाराज. दोन्ही गाड्या अर्ध्या गेल्या. गेल्याबरोबर झालं असं, आज बसलेली मंडळी हात तोट, पाय तोट, मस्तक तोट असे तुटले. काही जागच्या जागी गतप्राण झाले. तेवढ्यात ACच्या गॅसनं पेट घेतला. जिवंत लोक जळत होते, जिवंत. वाचवाय कोणी नव्हतं. घड्याळात रात्री 2:30 वाजलेले. धावा, वाचवा, आक्रोश चालू होता. कोणी वाचवाय नाही. घटना सत्य बरं का, सत्य घटना सांगत आहे मी तुम्हाला. वाचवायला कोणीच नाही. घड्याळात रात्रीचे 2:30 वाजले. सकाळी 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का. मीडियाने शोध घेतला. 3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. 2 बेशुद्ध अवस्थेत आहे, 1 शुद्धीवर आहे. त्याच्याजवळ मीडियावाले आले. मीडियावाले त्याला विचारतात, का रे बाबा, कुठून बसले होते, कुठं जात होते, किती जण होते, ड्रायव्हर नशापाणी करून होता का, ब्रेक फेल झाले होते का. असंख्य प्रश्न मीडियाने पोहोचले. भरपूर प्रश्न विचारल्यानंतर शेवटी मीडियाने विचारलं, किती जण गेले. ते म्हणे 32 जण गेले. 32 जण. वाचले किती? म्हणे आम्ही 3 वाचलो. आमच्या गाडीतले 32 जण गेले ना, आम्ही 3 वाचलो. त्या मीडियाने त्याला प्रश्न विचारला, का रे बाबा, 32 गेले आणि तुम्ही 3च वाचले, तुमचा काही वशिला होता का. नाही म्हणे, वशिला चालत नाही. तुम्ही काही रक्कम सरकवली होती का. म्हणे रकमेवाले रकमेसह
मग तुम्ही कसे वाचले मीडियाचा प्रश्न होता आणि उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येत आहे का लक्षात? काय ऐका, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल 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 प्रत्येक कालात चालते चलन पुण्य, प्रत्येक देशात चालते ते चलन पुण्य, आणि प्रत्येक जन्मात न्यायला जमते ते चलन पुण्य. प्रत्येक जन्मात चालते बरं का, इकडलं तिकडं नाही चालत, इकडलं नाही, हे कमावलेलं इथंच ठेवावं लागते. पण पुण्यरूपी चलन प्रत्येक जन्मात न्यायला जमते. असंच आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असतो, बुवा कुठपर्यंत आले. गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का वर पोहोचला, आणखीन फोन नाही आला. दररोजची आहे. असाच प्रवास चालू होता. 9 ते 11चं कीर्तन. कार्यकर्त्यांचा मला फोन चालू होता, महाराज कुठपर्यंत? मी आलो बाबाजवळ. अहो म्हणे बुवा किती उशीर झाला. बसचा प्रवास. म्हणे बुवा ऐका, तिथं उतरा आणि तिथून शेवटची आमच्या खेड्यावरची येणारी बस लागली असेल ती पकडा, लवकर कीर्तनाला या. ती मी पहिल्या बसमधून उतरतो तेवढ्यात माझ्या डोळ्या देखत खेड्यावरची बस निघून गेली. मी खाली उतरलो आणि खाली उतरल्यावर चिंतातूर अवस्थेत उभा होतो. एकाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला आणि मला म्हणे बुवा दिसता. म्हणलं हो बुवाच आहे. कीर्तनकार का? म्हणलं हो बुवा कीर्तनकार. म्हणजे कोणत्या गावाला जायचं बुवा? अमुक गावाला जायचं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस. आता म्हणे बुवा सगळ्या बस गेल्या, पण तुम्हाला बुवा, तुम्ही बुवा आहे म्हणून मी तुमच्या जवळ आलो. माझी गाडी भरलेली आहे. आला का लक्षात तुमच्या? रिक्षा म्हणता का टमटम, वडा, ॲटो? टमटम ना. माझी गाडी टमटम भरलेली आहे, पण तुम्ही बुवा दिसले म्हणून तुमच्यासाठी मी इथं आलो. तो माझ्याशी सहानुभूतीची भाषा करत होता, पण ती सहानुभूती नव्हती, त्याला गिरायकाचा शोध घेत होता. ती इतकं भरतात महाराज, कधी कधी स्वतःला बसायला जागा ठेवत नाही. चांगला गचका लागला तर सगळे आत आणि हा बाहेर होते ना कधी कधी. अलग लक्षात? गचकाला हा बाहेर जातो, ते सगळे आत. गाडी भरली म्हणे महाराज, पण तुम्हाला जायचं कीर्तनाला जर पोचायचं झालं तर एक आहे. माझी गाडी तिथून चालली, तुम्हाला जायचं झालं तर एक करा. बसाय जागा नाही, पाठीमागून लटका. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मलाही कीर्तनाला पोचायचं होतं. मी त्या रिक्षाच्या जवळ गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी इतके कोंबले होते, खोराड्यात जसे कोंबडे कोंबावे तसे माणसं कोंबले होते. मलाही काही बसाय जागा नव्हती, लटकायचंच होतं. एका हातात फेट्याची पिशवी घेतली, एका हातात कसा तरी एक पाय आत टाकला, एक पाय बाहेर कॅरीवर ठेवला, एका हाताने ते रिक्षा पकडला आणि खेड्याच्या दिशेनं तो रिक्षा खड्डे पास करत 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 निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून एक सफारी गाडी आली. सफारी. ते हॉर्न वाजवत होते. मला वाटलं गावकऱ्याला माझी दया आली आणि त्यांनी मला घ्यायला गाडी पाठवली. मला आशाळभूत नजरेनं मी मागं पाहिलं आणि म्हणलं लोक चांगले आहेत, बरं आपल्याला गाडी पाठवली म्हणून मी अतिशय आशाळभूत नजरेनं गाडीकडे पाहिलं. ती हॉर्न देत होती, बुवा थांबा आम्ही आलो, बुवा थांबा आम्ही आलो, असं काहीतरी तिला सुचवायचं आहे असं मला वाटत होतं. पण मी मागं पाहिल्यावर आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसलेला होता. कोण? अहो देवा, तो एसीत आहे. कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा. कुत्रा कसं म्हणता? टॉमी तरी म्हणा. मी मागं पाहिल्यानंतर ते 2 पायाचं मला नाही बोललं, मला ते 4 पायाचं म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे मला?
ते तो टॉमी मला म्हणे बुवा काय पाहतो माझ्याकडे, खरं सांगू का तुम्ही मला महाराज कुत्रा कुठं बोलत असतो का महाराज? तो महाराष्ट्र संतांनी रेडा बोलावला. माग तिकडे कोल्हापूर भागात कोंबडा बोलला महाराज, कोंबडा. अण्णा अण्णा तुम्ही बातमी पाहिली असेल का, माहित आहे ना? मग आता ते जर खाणाऱ्याला कोंबडा बोलवाय जमत असेल तर मला हब पाय, मला कमीत कमी तो कुत्रा बोलवाय जमायचा नाही का? म्हणून त्या मी माग पाहिल्यावर तो कुत्रा तो टॉमी म्हणे ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे मला? हा ते टॉमी मला म्हणे काय पाहतो माझ्याकडं? ऐका एवढं बोलला, मला काहीच वाईट वाटलं नाही. त्यांनी सांगितलं ड्रायव्हरला गाडी बुवाच्या जवळ घे. कोण? टॉमीनं. हां त्या टॉमीनं सांगितलं गाडी जवळ घे, स्पीड कमी झाला. गाडी माझ्याजवळ आली, त्याने काच खाली केला. कोण? हां टॉमीनं. तुम्ही टॉमी विसरणार नाही आता. त्या टॉमीनं काच खाली केला. ते टॉमी माझ्या कानात येऊन म्हणू लागला बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष आहे. कोण म्हणत होतं मला हे? तो टॉमी मला म्हणे ए बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष आहे. मी तुम्हाला विचारतो देवा, कुत्र्या म्हणजे त्या टॉमीला म्हणजे कुत्र्याला सेपरेट गाडी आणि बुवा लटकला का? का का उत्तर मला पाहिजे. तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. कोणतं? त्याला म्हणतात पुण्य. प्रत्येक जन्मात चालते ते चलन पुण्य, प्रत्येक कालात चालते ते चलन पुण्य, आणि प्रत्येक देशात न्यायला जमते ते चलन पुण्य आहे. म्हणून महाराज म्हणतात बाबा मिळवायचंच झालं तर जीवनात ते मिळवा, ते चलन मिळवा. म्हणजेच कोणतं चलन? ते पुण्य मिळवा, म्हणजेच तुम्ही पुण्यवंत व्हा. विठ्ठल विठ्ठला 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 शब्द फार गोड आहेत. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत. काय म्हणतात? पुण्यवान नाही, शब्द काय? पुण्यवंत. पुण्यवंत वाननवंतात काय फरक आहे? संस्कृत भाषेत वत प्रत्यय, वत प्रत्यय, वत मत असे प्रत्यय. आणि मराठीत दोनच वचन आहे, एक वचन आणि बहुवचन. अनेक वचन म्हणा, बहुवचन म्हणा. संस्कृत भाषेत 3 वचन आहे, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. महाराज इथं वंत म्हणतात, पुण्यवंत व्हा, पुण्यवान व्हा म्हणत नाहीत. काय फरक आहे? ऐका, वान प्रत्ययच आहे आणि वंत प्रत्ययच आहे. वान प्रत्यय एक वचनाचा आहे, वंत प्रत्यय बहुवचनाचा आहे. भगवत शब्द आहे. भगवत शब्द चालतो असा एक वचनात भगवान, द्विवचनात भगवंत आणि अनेक वचन भगवंत. तसंच पुण्यवत शब्द घ्या, पुण्यवान, पुण्यवंत, पुण्यवंत असा चालेल. म्हणजे काय? सोपं सांगतो ऐका, मलाच अवघड येत नाही, मी अवघडात जातच नाही. आपल्याकडं हौद आहे, घरी हौद आहे ना, टाकी, पाण्याची टाकी आहे ना घरी, हौद असेल ना, टाकी पाऊत काही, त्या हौदात आपण काय भरतो? पाणी भरतो. बरोबर आहे, पाणी भरतो. ऐका, हौदात पाणी आहे, पाण्याला आपण जल म्हणतो, म्हणून हौद हा जलवान आहे. हौद हा जलवान आहे. इथं जवळच डॅम आहे, त्याच्यात पाणी आहे. पाणी आहे ना, पाण्याला जल म्हणतो. डॅम जल जलवान नाही, जलवंत म्हणलं तरी चालेल, द्विवचनात घे चालेल ना. कारण त्याच्या TMC सांगायचं म्हणलं आपल्याला. किती TMC आहे? 11 TMCचा डॅम आहे म्हणे. किती आहे? 11 TMCचा मोठा डॅम आहे तुमचा. अलग लक्षात, 11 TMC भरपूर पाणी झालं. जलवंत. आणि मुंबईला समुद्र आहे, समुद्रातही पाणी आहे. समुद्र आपलं पाण्याला जल म्हणतो, समुद्र हा जलवंत. म्हणजे जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. महाराज आज पुण्यवान व्हावे म्हणत नाहीत, काय म्हणतात? पुण्यवंत व्हावे. म्हणजे अगणित पुण्याचे मालक बना. ज्या पुण्याचं मोजमापच करायला जमत नाही असं व्यापक अमर्याद अशा प्रकारचं पुण्य तुमच्या पदरात पडा, म्हणून म्हणतात पुण्यवंत व्हा. ऐका, तुम्ही दान धर्म केला पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. व्रतवैकल्य केलं तुम्ही पुण्यवान व्हाल,
पुण्यवंत नाही. तुम्ही तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. आणि आज महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, काय म्हणतात? पुण्यवंत व्हा, अगणित पुण्याचे मालक बना. महाराज पटला मला. पण ते पुण्यवंत होण्यासाठी उपाय काय? तो उपाय महाराज सांगतात, घेता सच नाची नावे घेता सच नाची नावे घेता सच नाची नावे घेता सच पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, सजनाची नावे, घेता सजनाची नावे. नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, गे माझी वाचातुडी, गे माझी वाचातुडी. पुण्यवंत होण्याचा उपाय काय? महाराज सांगतात, सज्जनाची नावे घेता. सज्जनाचं नाम चिंतन केल्यावर पुण्यवंत. कोणाला म्हणतात सज्जन? कोणाला म्हणतात सज्जन? गावात कोणालाच त्रास नाही, लोक म्हणतात हा आमच्या गावातला सज्जन आहे, मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? शब्दाचा रूढ अर्थ वेगळा, व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ काही वेगळा निघतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. नालायक शब्द आहे का तुमच्याकडे? नालायक आहे ना? परंतु ते जरा प्रेमात आल्यावर म्हणता का वैतागल्यावर? स्तुती म्हणून का शिवी म्हणून? शिवी म्हणून, बरोबर आहे. पण खरं सांगू का, तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. नाही तेवढा तो नालायक नाही. त्याचा खरा अर्थ लक्षात घेतल्यावर लक्षात येईल आपल्याला. ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय? नालायक असणे. मला वाटते हा अर्थ जर लक्षात घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? मी का म्हणणार नाही, कारण ते रूढ अर्थाचे संस्कार तुमच्यावर दृढ आहेत. आणि तुम्ही म्हणाल रात्रीचा बुवा शिव्या देऊन गेला म्हणून मी ते नाही म्हणणार. अलग लक्षात जाऊ द्या. कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, चार बोल वाजव बरं म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसं आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मागचा 1.5 तास गेला ना कामातून. कसं आहे? हां, मला माहीत आहे तुम्ही म्हणणार नाही. आणि खरं सांगायचं झालं तर नालायक म्हणा, काय हरकत आहे? खरा अर्थ घेतला तर लक्षात नालायकच आहे. विठ्ठल शब्दाचा रूढ अर्थ वेगळा, व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ काही वेगळा निघतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. तसा सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती, कोणालाच त्रास नाही. लोक म्हणतात आमच्याकडला सज्जन आहे, मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? नाही. सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप, त्यांना म्हणतात सज्जन. कृपाळू सज्जन कोण? अंगुली निर्देश आहेत. तुम्ही संत जन, तुम्ही संत जन, म्हणजे संतांना सज्जन म्हणलं. देवरूपता त्यांना प्राप्त झाली, परमात्म रूपता त्यांच्या ठिकाणची सिद्ध झाली, ते संत मायबाप त्यांना सज्जन म्हणतात. म्हणून असे जे सज्जन महापुरुष आहे, संत आहेत, त्या संतांचं नामचिंतन केलं होते काय? म्हणे पुण्यवंत जीव होतो, पुण्यवंत होतो. पण देवा काही नावं घ्यावे आणि काही घेऊ नये. काही नावं घेतले पाहिजे आणि काही घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. घेऊ घेतलं तर
घेतलं तर एकाने विचारलं, महाराज घेतलं तर? मी तुकोबारा म्हणतात घेऊ नये, प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे. आणि घेतलं तर? मी तुकोबारा म्हणतात घेऊ नये, घेऊ नये. घेतलं तर? मी विष खाऊ नये. खाल्लं तर? पा खाऊन उपाय काय त्याला? आलं का लक्षात? सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. विडल वकील साहेब लांबून आले. सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. आणि अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. आणखीन तुम्हाला सांगू का काहीची नावं घेऊ नये? सांगू? तुम्ही म्हणत असाल नाही पुढं चालतो मी. काहीची नावं घेऊ नये. सांगू का? ज्याला आपलं भलं भाव वाटते, आपलं कल्याण भाव वाटते, भिवंडी होऊ वाटत नाही, त्याने काही नावं घेऊ नये. आलं का लक्षात? आपलं भलं व्हावं वाटते, चांगलं व्हावं वाटते, त्याने काही नावं घेऊ नये. मी पदरचं नाही तुम्हाला शास्त्र सांगतो, काही नावं घेऊ नये. कोणते कोणते सांगू तुम्हाला? आत्मनाव घेऊ नये, स्वतःचं नाव घेऊ नये. दुसरं गुरुचं नाव घेऊ नये. तिसरं कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. चौथं ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठा मुलगा, आणि कलत्र म्हणजे बायको. ज्येष्ठ अपत्य कलत्रंच, हे 5 नावं घेऊ नये. आत्मनाव, गुरुचं नाव, कृपण व्यक्तीचं नाव, ज्येष्ठ अपत्य आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. काय म्हणतील महाराज, नसतं सांगितलं तर बरं चाललं होतं आमचं. काही तर त्याच्या पुढं विचार करत असतील, महाराज कोणाच्या नावापासून आमचं वाटोळं चालू झालं त्याचं ते जुळवत असतील त्रैराशिक. आलं का लक्षात? कोणाचं नाव घेतल्यामुळं गोंधळ झाला ते जुळवत असतील. आता का घेऊ नये सांगू का तुम्हाला? का घेऊ नये? काय? काहीला विंचू चढवाय जमतो आणि काहीला उतरवाय जमतो. मला चढवाय जमतो, उतरवाय जमतो. आत्मनाव घेऊ नये. घेऊ नये म्हणतात, स्वतःचं नाव घेऊ नये. म्हणजे काय? फुशारकी मिरवत जाऊ नये, सरळ त्याचा अर्थ आहे. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव एकेरी घेतलं तो दोष लागतो. गुरुच्या नावाचा जप करायचा चालतो. आणि गुरुचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र सांगते, अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. गुरुच्या नावाच्या समोर श्री वापरावा किंवा गुरुच्या नावाच्या ऐवजी श्री शब्दाचा प्रयोग करावा, घ्यायला चालते. असं एकेरी घेऊ नये. का नाही? सरळ उत्तर देतो, आदर म्हणून. गुरुच्या विषयी आदर आहे, परम आदर आहे, म्हणून त्यांच्याविषयी एकेरी उल्लेख त्यांचा होऊ नये. घेऊ नये म्हणजे एकेरी घेऊ नये. त्याच्यानंतर कृपण कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. का नाही? का नाही? त्याचं उत्तर देतो, सरळ सरळ सांगतो, पाप लागू नये म्हणून घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. आता कृपण कोणता? शास्त्रात कृपण शब्दाची व्याख्या काय, लौकिकात कृपण शब्दाची व्याख्या काय, मला तिकडं ते आलं ते त्याच्या संबंधानं आलेलं आहे. जो खऱ्या अर्थाने इथे येऊन आत्मलाभ करत नाही तो कृपणच आहे, असं कठोपनिषदात आलेलं चिंतन आपल्याला पाहायला सापडते. मला सांगायचं काय, म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कृपणाचं, कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. आणि त्याच्या पलीकडे सांगायचं, ज्येष्ठ अपत्य, मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. बापाने मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. मी पदरचं नाही, शास्त्र सांगतो तुम्हाला. अलग लक्षात घेऊ नये. घेऊ नये. तसं मुलाला 5 नाव असावे. मुलाचं नाव सम अक्षरी असावं, मुलीचं नाव विषम अक्षरी असावं. मुलाच्या नावात कोणते वर्ण असावे, मुलीच्या नावात कोणते वर्ण असावे, संस्कार प्रदीप नावाचा ग्रंथ आहे आणि त्यात नामकरण संस्काराच्या संबंधानं गोरखपूरवाल्याने भरपूर त्यात चिंतन दिलेलं आहे. पुराणाचा 2-3 स्मृती ग्रंथाचा दाखला देऊन ते सांगितलेलं आहे. माझा सद्य चिंतनाचा विषय तो नाही, मी तिकडे जात नाही. मुलाचं नाव हे समाक्षरी असावं, मुलीचं नाव नेहमी विषमाक्षरी असावं. मुलाचं नाव 2 अक्षरी किंवा 4 अक्षरी असावं. काय? मुलाच्या नावाचं चिंतन करतं असं सांगलं. मग कधी कधी केशव, माधव विषमाक्षर आहेत, चालतात का? सिद्ध नावं असतील तर चालतील, पण एखाद्या हिरोचं ठेवतो मला तर जमायचं नाही. सिद्ध नावं, केशव, माधव देवाची नावं सिद्ध आहेत, चालतील. मुलीचं नाव विषमाक्षरी असावं, समाक्षरी नसावं. मग राधा, राई समाक्षर आहेत, चालतात का? देवीचे सिद्ध नाव आहेत, काही हरकत नाही. पण एखाद्या हिरोनीचे ठेवतो मला तर जमायचं नाही. अलग लक्षात. मग ऐका,
म्हणून मुलाचं नाव 5 नाव असावेत म्हणे मुलाला. ज्या महिन्यात मराठी महिन्यात जन्माला येतो त्या मराठी महिन्याचा जो स्वामी असतो त्या महिन्यात त्याच्यानुसार त्याला एक नाव, त्याच्या राशीतलं नाव, बापाने त्याला एक नाव ठेवावं, एक टोपण नाव आणि एक रूढ नाव. बापाने रूढ नावाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी त्या मुलाच्या टोपण नावाचा उल्लेख करत जावा. आणि आपल्याकडे जी रूढी आहे त्या रूढीच्या पाठीमागं शास्त्र आहे. बाळ्या, पिंट्या, बबड्या हे म्हणजे म्हणतो ना आपण, त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. आणि शेवटी सांगितलं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. कोणाचं नाव घेऊ नये? बायकोचं नाव घेऊ नये. आणि ते का घेऊ नये ते काय मी आज सांगणार. तुम्ही म्हणाल महाराज मागचे 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं, ते तिचं का घेऊ नये तेवढं. पाहू बरं किती जणाला जिज्ञासा आहे, हात वर करा बरं. बायकोचं नाव किती जणाला वाटते घेऊ नये ते सांगितलं पाहिजे. एक तर तुम्ही हात वर केला तुमच्या इथं आल्या नसतील, नाही तर इथं आल्यावर काय तक्रार आहे हात वर करायची तुमच्या विडाला. आलं का लक्षात? इथं जर हात वर केला मग घरी सासू चालू होते ना, म्हणून हे हात वर करणार नाही. म्हणून मी काय सांगणार सांगू का? राहू दे ना एवढं बी सिक्रेट. बायकोचं नाव सांगू बाबा? आलेले आहेत का इथं? पण तुम्ही हात वर नाही केला विडाला. एक जण म्हणे महाराजाला कुठं जायचं? आळंदीला जाय. कुठून जायचं? म्हणे औषध आपला उजनीहून जायचं. म्हणे महाराजाला मी सोडतो. मलाही काही कळलं नाही. कीर्तन झाल्यावर महाराजाला मी सोडतो. गाडीत बसवलं, गाडी काढली, गाडी नेमकी उजनीच्या दिशेनं काढली आणि उजनीच्या दिशेनं काढल्यानंतर अर्ध्यात गाडी नेली. अर्ध्यात गाडी केली बंद. मी काय रे बाबा पेट्रोल संपलं का? म्हणजे तसं काही नाही. काय ते इंजिनमध्ये काही बिघाड झाली का? म्हणजे तसं काही नाही. खाली तर उतरा महाराज. मी खाली उतरलो, तोय माझ्याजवळ खाली उतरून आला. म्हणजे महाराज ते तिचं नाव का घेऊ नये ते तुम्ही कीर्तना सांगितलं नाही, तेवढं ते सांगता का? मी म्हणलं ते काय मी तुला इथं सांगणार नाही. ते म्हणे तुम्हालाही पुढं सोडणार. आणि आज मला त्याची अडचण नाही. आमचे रामकृष्ण महाराज मला विचारणार नाही. विचारणार का महाराज? काही ते विचारण्याचा गरजच नाही त्यांना. ते आमच्यासारखेच आहेत. त्याच्यामुळं आज काही मला त्याची अडचण नाही भेटलं. ते सांगणार. खरंच जिज्ञासा जास्त आहे का? अहो देवाचं संताचं चाललं तेव्हा त्याच्यात हे आलं तरी ऐका ना, ऐका. राहू द्या ना एवढं. या आळंदीला मग ज्याला जास्त जिज्ञासा या आळंदीला मग सांगतो. घेऊ नाही, बायकोचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे तिच्या ताब्यात जाऊ नये. विडलं किंवा ती एवढी महान आहे का तुमची योग्यता तिचं नाव घेण्याची नाही. आलं का लक्षात? किंवा तिचं नाव घेतल्यावर यार कापर पडते म्हणूनही घेऊ नये. विठ्ठल किती जरी माणूस तापला ना, त्याला जास्त बाहेर किती तापला त्याला सांगलं घरचे आले बरं का, त्या बायकोला सांगेल बरं का, ते गप्प बसते महाराज. म्हणून काय अशी काय घटना आहेत म्हणून घेऊ नये. मग घ्यावं कोणाचं? एकच आहे, संताचं वा देवाचं चिंतन करावं. त्यानं होते काय? तुकोबरा म्हणतात जीव पुण्यवंत होतो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. तुकोबराला विचारलं हे केवळ आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संतांच्या नामाची काही साधना करता? तुकोबार म्हणे भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी.
निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी ओ निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी ओ निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी हे महालाभ भूतासाठी महालाभ भूतासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी ओ निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठोबार कुमार 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 पुण्यवंत व्हावे मुन्ना उमरगा पुण्यवंत व्हावे मागे म्हणा. इकडे या नाही तर पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे
व्हावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी पुण्यवंत भवे पुण्यवंत भवे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नावे निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी
फुकासाठी सजनाची नावे 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 नावे
घेता सजा नाची नावे 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 निघे माझी वाचा तुझी निघे माझी वाचा तुझी म्हणतो देवाच्या चोटी नागे माझे वाच्या चोटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा नेगे माझे वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महानाम फुकासाठी महानाम फुकासाठी नेगे माझे वाचा तुटे नेगे माझे वाचा तुटे महला फुकासाठी महला मला बपुकासाठी मला फुकासाठी फुकासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महाना बपुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ महालाभ भुकासाठी फुकासाठी फुकासाठी महालाभ फुकासाठी 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 महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासा महालाभ फुकासाठी महालाभ
घड्याळ 7 मिनिटं बाकी आहेत आणि 3 चरण बाकी आहेत. एक चरण आपलं झालं, मी एकच चरण सोडतो, बाकीचं सोडतोच बरं का. म्हणून थोडक्यात फक्त गोळाबेरीज 3 चरणाची करतो. तुकोबरा म्हणतात हे मी तुम्हाला सांगत नाही बाबा, माझी वाचा सुद्धा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, नेघे माझी वाचा तुटी. किंवा दुसरा अर्थ असा आहे, संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही, नेघे माझी वाचा तुटी. आमच्या वाणीला तुटी पडत नाही. मला वाटते आमची उघडत नाही तोपर्यंत बरं आहे. उघडली का वाटोळच. एखादा म्हणतो मी सहज बोललो तरी पेटलं ना. आपल्या सहज बोलण्यात काय प्रताप होतात. ते सहज बोलले तर ग्रंथ बाहेर पड. सहज रिकामे तोंड करू गेले बडबड तो गीता ऐसे गोड आतुडले ना. आपण सहज बोलल्यावर आपण सहज बोललो काही उपयोगाचं नाही. देवा कथा आठवल्यात पण घड्याळ पुढे गेला, आता काही तिकडं जात नाही. म्हणून सहज आपलं बोलणं उपयोगाचं नाही. आपली वाणी काही उपयोगाची नाही. आपल्या वाणीनं पार आपले अकल्याण, जगाचं कल्याण याच्या पलीकडं काही नाही. कितीतरी जणांनी आपल्या वाणीमुळे आपलं कल्याण करून घेतलेले इतिहास आपल्याला पुराणिकात पाहायला सापडतात. पण संत ज्यावेळेस संतांची वाणी प्रवृत्त होते त्यावेळेस समजायचं जगाचं कल्याण आहे. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे. अमृताची वाणी, वरुषला शुद्ध, हे सगळे प्रमाण पाहता, वचन पाहता लक्षात येते संतांची वाणी मधुर. त्या देवाच्या वाणीचं चिंतन केलं ना, 3 विशेषण दिले, मधुरया गिरा, वल्गु वाक्यया आणि बुध मनोज्ञया. तसं साधूची वाणी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेली वाणी. व नेघे माझी वाचा तुटी, माझी वाणी संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. आणि फळ काय म्हणे, महालाभ. फुकट महालाभ. प्रपंचाच्या प्रांतात लाभही नाही. प्रपंचाच्या प्रांतात पार झालं तर मला वाटते लाभाभास आहे. लाभाभास. सुखाच्या उपभोगात जीवन जात नाही, सुखाच्या आशेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, उपभोगात जीवन नाही. प्रपंचात विषय आहे, विषय लाभही होऊ शकत नाही. शतश्लोकीत आचार्य बोलतात, क्षणल विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षन्ति मंदहा. क्षणल विरस होणारे दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. नचिकेत्याने कठोपनिषदात त्याचं चिंतन 3 विशेषणं देऊन केले. स्वभावामर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यन्ति तेजः अपि सर्व जीवितमल्पमेव. 3 विशेषणाचा विचार करण्यासारखा आहे. प्रपंचातले विषय ताप दुःख आहे, कधी संस्कार दुःख आहे, कधी गुणवृत्ती विरोध आहे. हे सगळं प्रपंचातल्या विषयाच्या संबंधाने येणारे दुःख आहेत. प्रपंचातले त्या शंकरानंदाने 11 विकल्पांनी हा विचार शंकरानंदेच्या 4थ्या अध्यायात मांडलेला आहे. त्यात झालं विषय धर्म वा, कालधर्म वा, देशधर्म वा, अशा विकल्पांनी विचार सांगितला. का विषयाचा धर्म सुख नाही, विशिष्ट कालाचा धर्म सुख नाही, विशिष्ट देशात गेल्यानंतर सर्वच लोक तिथं सुखी असतील असं काही नाही. 11 विकल्पांनी हा विचार मांडला. मला सांगायचं काय, प्रपंचात हे जे विषय आहे, विषय लाभही होऊ शकत नाही. महालाभ लांब राहिला. महालाभ परमार्थात ऐका, देवाच्या चिंतनाने जीवन लाभापर्यंत जाईल आणि साधूच्या चिंतनाने जीवन महालाभापर्यंत जाईल. ही विशेषता आहे. कशाला म्हणतात महालाभ? फक्त निकष सांगून जातो, घड्याळ पुढे गेलं. महालाभाचे निकष ऐका. एकदा मिळाला का संपत नाही म्हणा महालाभ. प्रपंचातला लाभ संपतो का नाही, पैसा संपतो का नाही. एक दिवस पैसा तरी संपतो किंवा पैसेवाला तरी संपतो, सत्ता तरी जाते किंवा सत्तेवाला तरी जातो. प्रपंचातला कोणताच लाभ शाश्वत नाही. महालाभाचं पहिलं चिंतन आहे, एकदा मिळाला का संपत नाही म्हणा महालाभ. दुसरं आहे, एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. ज्या लाभात सर्व लाभाचा अंतर्भाव होतो त्याला म्हणायचं महालाभ. दुसरा विशेष आहे, सगळं प्रपंचात एक मिळलं का दुसरं बाजूला जाते. म्हणून प्रपंचाचा विचार करायचा झाला तर ते लाभ होऊ शकत नाही. आणि तिसरी विशेषता सांगतो, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वा चा परम लाभ.
लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. त्याला महालाभ म्हणतात. महालाभ त्याला म्हणतात. कशाला म्हणतात महालाभ? त्या महालाभाचं चिंतन करतस असं चिंतन केलं. विषयानं प्राप्त होणारी तृप्ती तात्पुरती आहे. सांकुशा आता भूक लागली म्हणून खाल्लं, ताटात आलेलं आहे. ताटात आल्यानंतर आवडीचा पदार्थ ताटात आला. पहिले मला वृत्ती निर्माण झाली, प्रिय वस्तूचं दर्शन झालं, वृत्ती निर्माण झाली, त्याला प्रिय म्हणायचं. अनुकूल विषयाचं दर्शन प्रिय, त्याच्यानंतर त्यात ते खऱ्या अर्थानं मला प्राप्त झालं, मोद आणि त्याचा उपभोग घडला प्रमोद. या तीन दृष्टीनं त्या प्रिय विषयाच्या संबंधानं राहटणी झाली आणि खाऊन तृप्तीचा ढेकर दिला. मला तृप्त बस आवडणारा पदार्थ काय घ्या ना, गुलाबजाम आवडतो, गुलाबजाम ताटात आला, खाल्ला, पहिला पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा, 10 12. आपली पहा ना कोणाकोणाची किती ताकद आहे ते. आमच्याकडं 50-50 आणि 60-60 खाणारे आहेत बरं का. तुमच्याकडं मला नाही सांगायचं जमायचं आहेत बरं का साहेब, आमच्याकडे आहेत तसे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना पंक्ती पठाण म्हणतो. आलं का लक्षात? विशेष पंक्तीतले ते पठाण. आलं का लक्षात? आणि ते करता 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 असे काही खाल्ल्यानंतर एक अवस्था अशी येते, बस नको नको नको, आता बस तृप्ती झाली, आता नको. पण उद्या सकाळी पुन्हा देऊ लागले तर नको म्हणतो का? नाही. का नाही? त्याचं कारण आहे, विषयानं प्राप्त होणारी तृप्ती सांकुश आहे, तात्पुरती आहे. पण ज्या लाभानं तृप्ती ती प्राप्त होते ती निरंकुश तृप्ती आहे. सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्त मित्येव तुप्यते. अशी अवस्था जीवनात प्राप्त होते. समजायचं ही महालाभ त्याच्या पदरात पडला म्हणून त्याला महालाभ म्हणतात. आणि शेवटचा महालाभाचा विषय सांगतो. महालाभ त्याला म्हणतात देवा. कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? महालाभ त्याला म्हणा. कशाला? एकदा जीवनात प्राप्त झाला आणि किती मोठं दुःख आलं तरी त्याला ते दुःख वाटत नाही. ज्ञानोबा बोलतात, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चेवोची नाही. त्याला किंवा दुसऱ्या ठिकाणी ज्ञानोबाची एक ओवी आहे, त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदाच त्याला तप्त करायला आले तरी त्याचं जीवन तापल्या जात नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडली आहे नव्हे वाकुडा जो. त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदाच तप्त करायला आले. त्रिविध ताप एकदाच आले, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक. त्रिविध तापाने त्याला एकदाच ताप द्यायचं ठरवलं तरी त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या त्याच्या अंतकरण वृत्तीवर परिणाम होत नाही. समजायचं याच्या जीवनात महालाभ प्राप्त झाला. असा महालाभ साधूच्या साधनेनं प्राप्त होतो. म्हणून तुकोबा रमतात, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. फुकट महालाभ पदरात पडतो. महाराज पटलं, संतांच्या साधनेनं पुण्यवंत जीव होतो, महालाभ पदरात पडतो. पण खरं सांगू का महाराज, आम्ही संसारी जीव आहे. आम्हाला अपेक्षा आहे समाधानाची, आम्हाला अपेक्षा आहे विसाव्याची. सामान्य धावलो आम्ही विसाव्यासाठी, सामान्य धावलो. 1-2 नाही, 184 घेतल्या धावा. कशासाठी? विसाव्यासाठी. भेटला विसावा, अनुभव एकच आला, विश्रांती नाही कोठे, कुठंच विसावा नाही. इथं आल्यानंतर असं वाटत होतं जरा मोठं झालं, शिक्षण झालं म्हणजे होईल विसावा. नंतर वाटत होतं आलं तुमच्या लक्षात, आलं का लक्षात? सर्व्हिस लागल्यावर, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर, नंतर वाटत होतं मुलं झाल्यावर, मग वाटलं मुलाला मुलं झाल्यावर, नातू झाल्यावर. मला वाटते आयुष्य असंच जाते, पण विसावा काही भेटत नाही. शेवटी लोक त्याला विसावा देतात. काय म्हणतात तुमच्याकडे नेता ठेवतात? विसावाच म्हणतात ना. ऐका खरंच तो पण खरं सांगू का, तो त्याचा विसावा नसतो, खांदेकऱ्याला मडजड झालेलं असते. ते खांदेकऱ्याचा विसावा आहे. तो त्याचा विसावा नाही. कोणाचा विसावा आहे? त्या खांदेकऱ्याचा विसावा आहे. बाबा या जीवनात आल्यानंतर विसावा नाहीच, विश्रांती नाही कोठे. पण विसावा पाहिजे का तुम्हाला? मग विसावा पाहिजे तर एक करा. विसाव्याचं खरं स्थान आहे साधू. एक करा, त्या संताच्या पायावर श्रद्धा समर्पण करा. ती श्रद्धा, तो भावच तुम्हाला विसावा देईल. अभंगाचं तिसरं, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव,
स्थान महाराज सांगतात विश्रांतीचा ठाव. ठाव म्हणजे ठिकाण. काय आहे? पायी संताची भाव. संत आता विसावा देतात. कोणाला देतात? सगळ्याला देतात. सगळ्याला देतात म्हणजे जगाच्या अखिल उर्मी ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विसाव्याला येतात. परमात्मा विठोबा विसाविया विसाविया. परमात्मा विसावा देतो. पण तोही परमात्मा जेव्हा थकतो ना, जगाचा कारभार पाहून देवही थकून जातो आणि मग खऱ्या अर्थानं त्यालाही विसाव्याची गरज भासते. तसं मग नामदेव महाराजासारखे संत सांगतात देवा विसावा पाहिजे का? मग चला ना तिकडं. कुठं? नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया. ऐका, संताकडे विसावा कोणाला? संताकडे विसावा देवाला आहे. संताकडे विसावा कोणाला? संताकडे विसावा संतांना आहे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. आणि संताकडे विसावा कोणाला आहे? जीवाला सुद्धा आहे. जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. संत कोणाकोणाला विसावा देतात? ऐका, संत स्थूल शरीराला विसावा देतात, संत सूक्ष्म शरीराला विसावा देतात आणि संत कारण शरीराला विसावा देतात. कारण शरीराचा नाश झाला त्याला विसावा भेटते. सूक्ष्म शरीराचा बाध झाला त्याला विसावा भेटते. आणि हा स्थूल एक संगतीत गेला, संपर्कात गेला, याला विसावा प्राप्त होऊ शकते. संस्काराने याच्या ठिकाणी विसावा प्राप्त होते. साधूच्या संगतीत तिन्ही देहाला विसावा प्राप्त होते. कथा आठवल्या पण घड्याळ संपलेला आहे. आता मी तिकडं जात नाही. एकच प्रमाण सांगतो. रामेश्वर भट्ट तुकोबाराच्या संबंधानं ते प्रमाण वापरतात. म्हणे रामेश्वर त्याचे समागमे. पुढं काय? मला पाठ नाही पुढचं. काय पुढं? पुढचं वाक्य मला पाहिजे. त्याच्यासाठी मी म्हणे रामेश्वर त्याचे समागमे. पुढचं वाक्य काय? पुढचं वाक्य आहे झाले हे आराम देह माझे. रामेश्वर भट्ट म्हणतात म्हणे रामेश्वर. आता तो प्रसंग कथाभाग काय मी सांगत नाही. रामेश्वर भट्टाच्या मुखातले शब्द आहे. रामेश्वर भट्ट सांगतात तुकोबाराच्या समागमात काय झालं? म्हणे रामेश्वर त्याचे समागमे झाले हे, झाला हा नाही म्हणत. काय म्हणतात? हा म्हणला असतं तर स्थूल देहच घ्यायला जमला असता. स्थूल देहाचा दाह चालू झाला होता. अनगडशा फकीराच्या शापामुळे देहाचा चालू झालेला दाह तो शांत झाला, एवढाच अर्थ त्याचा केला असता. पण झाले हे शब्द फार महत्त्वाचा आहे. झाला हा नाही, झाले हे. तर हे शब्दानं तिन्ही देह घ्या. तिन्ही देहाचं या कारण देहाचा नाश झाला का? त्याचं कारण आहे संत ग्रहमेळी जगदांधे गिळी. पहिलं उदया छळी भानू तुका, सूर्याची परी तुका लोकरी क्रीडा करी. अज्ञानाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य तुकोबाराच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी केलं काय? आमच्या अविद्यारूप शरीराचा नाश केला. अविद्यावशक स्तन्या तद्वैचित्र्यादनेकदा सा कारणम सरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. त्याची निवृत्ती झाली पाहिजे. अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. मग त्याला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विसावा भेटतो. सूक्ष्म शरीर 17 तत्वाचं आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया. शरीर सप्तदशी सूक्ष्म तल्लिंग मुच्यते. त्याचा बाध झाला पाहिजे. त्याचा बाध झाला पाहिजे. आणि त्याचा बाध झाला का मग खऱ्या तिथं ते होतं ना. त्याच्या ठिकाणी मी कोणीतरी दशग्रंथ पंडित आहे, त्या सूक्ष्म शरीराचे ज्वर सांगितले पंचदशीत. शांती दांत्यादी लिंग देहगा. आपल्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी शांती दांती आदी करून ज्याचं चिंतन केलं आहे. चिंता आहे. मग ते चिंता नावाचा विकार आहे. ते कशा कशा प्रकारचं अशांत करतात. त्याची निवृत्तीचे उपाय काय? लौकिकातला उपाय काय? अलौकिक उपाय काय? आणि साधू पुरुषांनी त्याच्यासाठी सांगितलेला उपाय काय? 3 उपाय सांगले. यत भावी न तद्भावी भावी चन्न तदन्यथा इति चिंता विशुग्नयम बोधो भ्रमनिवर्तकः. असं तिथं चिंतन आलेलं आहे. माझा विषय सद्य चिंतनाचा तो चालला का सूक्ष्म शरीराचा बाध झाला पाहिजे. मग त्याला विसावा भेटतो. आणि स्थूल शरीर साधूच्या संपर्कात गेलं पाहिजे, चांगल्याच्या संपर्कात गेलं पाहिजे. किंवा जे विसावा देणारे, शीतलता प्रदान करणारे अशी काही जी साधनं आहे, मग चंदनादी साधनं असतील त्याच्या सहवासात त्याला विसावा शांतता प्राप्त होते. ऐका, पण साधूच्या सहवासात गेल्यानंतर तिन्ही देहाला विसावा भेटते. तुका म्हणे निवे तनु रजकनु लागता. हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. संतांचे वचन, वारी, जन्म, दुःख हे सगळं चिंतन लावायला जमेल. म्हणून असं संतांचा समागम, संतांवर ठेवलेली श्रद्धा जीवाला विसाव्याला कारण होते. म्हणून महाराज सांगतात आम्हाला विसावा. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. महाराज पटलं. विसावा भेटतो, महालाभ पदरात पडतो, जीव पुण्यवंत होतो. तुम्ही आता हे उपाय सांगता, पण खरं सांगू का,
आतापर्यंत आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते. आमचा सातबारा सगळा भरलेला आहे ना महाराज. सातबारा कसा आहे, कोर नाही ना आमचा. आतापर्यंत नाही ते केलं, आता तुम्ही पुण्यवंत होण्याचा उपाय सांगता, पण मागचं राहिलेलं तसंच येईल ना पुन्हा समोर. मागचं पाप जर शिल्लक राहिलं तर पुन्हा दुःख देईन. आता तुम्ही अमृत वाढता हो, पण भांड्यात विषय त्याचं काय. विषयाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही ना महाराज, मारतेच. अमृते तरीच मरीजे जरी विखेसी से विजे. विषयुक्त विषयाच्या भांड्यात घेतलेलं अमृत मारणारच आहे. तसं आधी जीवनात असलेलं पाप आता किती जरी पुण्य केलं तरी ते पाप पुन्हा दुःख देण्यासाठी प्रवृत्त होणार आहे. पहिले आम्हाला ते सांगा का आमच्या जीवनात आतापर्यंत कळत न कळत घडलेलं पाप ते जे आहे ते कशानं निवृत्त होईल, त्याच्यासाठी काही उपाय तुमच्याकडे आहे का. तुकोबारानं सांगितलं दुसरं तिसरं काहीच करू नको. ज्या संतांच्या नामाने जीव पुण्यवंत होतो त्या संतांच्या नामाच्या जपाने तो पाप निवृत्त सुद्धा होतो. अभंगाचं शेवटचं चरण. पापे तू का म्हणे पापे, 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 तू का म्हणे पापे. जाती संतातिया जपे, जाती संतातिया जपे, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी. जाती संतातिया जपे, जाती संतातिया जपे, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी, निघे माझी वाटा तुटी. अशी संतांची साधना केल्यानंतर संतांची साधा अनिष्ट परिहार करते आणि इष्टलाभ प्राप्त करून देते. तो का म्हणे पापे जाती संताचिया जपे, तो का म्हणे जपे वायुसुता जाती पापे. मला वाटते वायुसुताचा जप केला तर पाप जाते. वायुसूत कोण मारुती, आलं का लक्षात. मारुतीचा जप केला तर पापही जाते आणि पुण्योत्पत्ती सुद्धा होते. मला वाटते सद्गुरुनाथाचं नाव दुसरं तिसरं काहीच नाही. काय नाव आहे, मारुती, आलं का लक्षात. पण अशा संतांचा आपण जप केला तर आपल्या जीवनातलं पापही जाते, दुःखही जाते. पाप हे खऱ्या अर्थानं मूळ आहे, त्याचं फल आहे दुःख. आपल्या जीवनातलं दुःख घालवायचं झालं तर पाप घालवा. आपल्या जीवनात सुखलाभ प्राप्त करून घ्यायचा. सुख आपल्या जीवनातलं कधीच कमी होऊ वाटत नसेल तर पुण्योत्पत्ती आपल्या जीवनात घडली पाहिजे. साधं पुण्य नाही, अगणित पुण्य मिळलं पाहिजे. पण ते जे आपण पुण्यवंत झालो पाहिजे. आणि याच्यासाठी साधना जर काय असेल तर घेता सज्जनाची नावे, संतांचं नामचिंतन करा, संतांची भक्ती करा, याने हे सगळं फळ प्राप्त होते. वारकरी संप्रदाय जशी देवाची साधना करतो त्याहीपेक्षा अधिक संताची साधना करणारा हा संप्रदाय. मला वाटते देवाकडे आम्ही
जातो, पण देवाचं चिंतन करत नाही जातो. देवाकडे जातो कोणाचं चिंतन करतो आम्ही? संतांचं चिंतन करत जातो. याचा अर्थच असा आहे, हा संप्रदाय देवाच्या साधनेपेक्षा सुद्धा साधूची साधना करते. थोडं एक कथा सांगतो आणि थांबतो. काय ते प्रल्हाद काका बडवे, पांडुरंगाचे पुजारी, त्यावेळेसचा प्रसंग आहे. प्रल्हाद काका बडवे रात्रीच्या वेळी, मग ते लाईटची व्यवस्था नाही, देवा रात शेजारती आटोपली, उजव्या हाताला आपलं घर, सर्वस्वी मंदिराची जबाबदारी, राऊळाची जबाबदारी काकाकडं. काकाने शेजारती केली, उजव्या हाताला आपलं घर, विश्रांती करू लागले. घड्याळात रात्री 2:30 वाजले आणि काकाला थोडा जाग आला आणि राऊळातून काही भजनाचा आवाज काकाच्या कानावर आला. काय असेल बरं बिचारा, कोण एखादा वारकरी? मी सगळ्यांना बाहेर काढलं, कुलप व्यवस्थित लावले, चाव्या माझ्याजवळ घेतल्या. कोण बरं बिचारा, एखादा चुकून एखाद्या कोपऱ्यात अंधारात राहिला वारकरी. बरं त्याला तहान लागली, तो भजन करत असेल, तहान लागली तर पाणी कुठं आहे, बहिर्दिशेला जायचं व्यवस्था कुठं आहे? आणि दयाग्र अंतकरणाचे काका 2:30 वाजता उठले. हातात एक हातात कंदील घेतला, एक हातात ते चाव्याचा जुळवा घेतला, जवळ आले. राऊळाच्या जवळ येतात भजन कानावर तीव्र पडू लागलं. काका राऊळाच्या पहिल्या दाराजवळ आले, दार उघडलं, भजन अधिक तीव्र कानावर पडलं. काका राऊळाच्या दुसऱ्या दाराजवळ आले, भजन अधिक तीव्र झालं. काका राऊळाच्या गाभाऱ्याजवळ आले आणि जवळ आल्यानंतर गाभारा उघडून काका आत जातात. तर काकाला आश्चर्य असं दिसलं, विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला आहे. गळ्यात सुरेल विना देवाच्या आहे, हातात चिपळ्या आहे, पायात चाळ आहे आणि हा भगवान परमात्मा भजन करतो ते संताचं. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. देव भाव समाधीत आहेत. काका देवाच्या जवळ आले, काकाने देवाच्या पायाला स्पर्श केला, देव उत्थित अवस्थेत आले. आणि मग काका देवाला म्हणतात, का देवा हे तुम्ही काय करता? मला उत्तर फार महत्वाचं आहे. देव सांगतात, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. हे देव म्हणतात, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. काका माझ्या भक्ताला, वारकऱ्यांना हे सांगा, मला प्रसन्न करायचं झालं तर माझं भजन करण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या भक्ताचं भजन करत जा. तेव्हापासून वारकरी संप्रदायात आधी होतंच भजन, पण अधिक ते रूढ झालं. आणि देवाकडे जातेवेळेस देवाला आवडणारं भजन जर कोणतं असेल तर साधूचं चिंतन आहे. म्हणून देवाला आवडते काय महाराज? तर संतांची, तेही मज प्राणापरोते आवडते हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. म्हणून ते चिंतन आपल्याकडून करत आहात. देवाच्या उत्सवापेक्षा सुद्धा साधूचा उत्सव करावा. काय? देवाचा उत्सव असेल, साधूचा महोत्सव असते. आणि हा महोत्सव आज संत श्री सद्गुरुनाथ श्री मारुती महाराज कानेगावकर महाराजांच्या पुण्यस्मरणाचा हा भक्ती उत्सव, सत्पुरुषाच्या पुण्यस्मरणाचा हा भक्ती उत्सव आपण करता. हीच फलं आपल्या पदरात पडावेत अशी सद्भावना करतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर, वास्तव्यात पाहायचं झालं तर त्यांचं जीवन नामनिष्ठ जीवन, नामाची साधना केली, भोळं जीवन. गाथा महाराजांनी मला येते वेळेस सांगितलं का एकनाथी भागवत आणि भगवती ज्ञानदेवीवर इतकी निष्ठा, इतका विश्वास आलं लक्षात. आणि त्या विश्वासाने साहेब एक आहे, हे ग्रंथ जे आहेत मी नेहमी सांगतो, काही ग्रंथ केवळ श्रवणाचे, काही केवळ पारायणाचे आहेत. ही ग्रंथ काही ना महाराज आपलं जीवन करून घ्यावे अशी निधिध्यासनाची ग्रंथही आहेत. म्हणून ही साधी ग्रंथ नाही. हे काही ग्रंथ अर्थाशिवाय वाचून उपयोग नाही, पण अर्थाशिवाय भावमयतेनं जरी या ग्रंथाच्या जवळ गेलं तर भावरूपता प्राप्त करून देणारी ही ग्रंथ आहेत, आपल्या अंकावर घेणारी ही ग्रंथ आहेत. म्हणून अशा प्रकारच्या या ग्रंथाचे जीवन आनंद केलं, साधना केली, स्वतः साधना केली आणि सगळ्या परिसराला त्या साधनेत प्रवृत्त केलं. आपल्याला प्राप्त झालेलं सुख जगाला सुद्धा प्राप्त व्हावं या उदात्त हेतूनं त्यांनी केलेलं कार्य हे पाहण्यासारखं आहे. आणि तेच कार्य आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय महेश महाराज सुद्धा तेच करत आहेत. अलग लक्षात. ते काय आहे, एरवी बोलणं आणि प्रसादातून बोलणं यात फरक आहे बरं का. मग मी कथेत बसलो, कथा मुद्दाम ऐकली आणि ऐकल्यानंतर महाराजांची जी वाणी पाहिल्यानंतर लक्षात आलं का ही वाणी साधी नाही, ही कृपेची वाणी आहे, कृपेचा प्रसाद आहे, सत्पुरुषाच्या कृपेचा प्रसाद आहे. आणि असा
तो प्रसाद त्यांच्यावर प्राप्त आहे. म्हणून आपण महाराज तर पाहिले नाही, पण महाराज पाहायचे झाले तर महेश महाराजाच्या ठिकाणी आपण पाहू. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महापुरुष आपलं तेज जातेवेळेस कुठंतरी ठेवतात. देवही आपलं तेज कुठंतरी ठेवते म्हणे. देवाने आपलं तेज कुठं ठेवलं? गीतेच्या रूपानं, गीता जाण वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची, भागवतात ठेवलं असं आपण म्हणतो. देवाने आपलं तेज जसं ठेवलं तसं प्रत्येक संताने, ज्ञानोबाराने आपलं तेज ज्ञानेश्वरीत ठेवलं, तुकोबाराने आपलं तेज गाथ्यात ठेवलं. तसे सत्पुरुष आपलं तेज कुठंतरी ठेवतात. तसं मला वाटते संत सद्गुरू श्री मारुती महाराजांनी आपलं तेज कुठं ठेवलं असेल तर आमच्या महेश महाराजाच्या ठिकाणी ठेवलं. म्हणून ते आणि ते आपल्याला वेगळे नाहीत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी कमने पापे तुका मने पापे, तुका मने पापे, तुका मने पापे, तुम पापे, तुका मने 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 पापे, जाती संतातिया जपे हॅलो
माझी वाचा तुटे नेघे माझी वाचा तुटे नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा नेघे माझी नेघे माझी नेघे माझी वाचा तुटे हे माझी वाचा तू नेघे माझी वाचा तू महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी 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 महालाभ लाभ